मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. तर ह्याच्या आधी बघा आपण ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं त्याचा एक छोटासा व्ह्यू बघू आपण. निफ्टीमध्ये आपला व्ह्यू होता की तुम्ही कॉल साईडला जायला पाहिजे, त्यांनी त्या लेवलला रिस्पेक्ट न करता एक फॉल आला, अननेसेसरी फॉल हा कंटिन्यू राहिला. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण जरासं डाऊनला मार्केट आलेला आहे. एक्झॅक्टली त्या पण लेवल त्यांनी रिस्पेक्ट न देता जरासं डाऊनला मार्केटने कन्वर्ट केलेलं आहे. आता उरला प्रश्न बघा, आपण RSI जातात तो जरासं थोडं जरासं हे आहे, पण ऑलमोस्ट आपण टक्केवारीच्या हिशोबाने चांगलं गेन केलं, डीले पण गेन केला आणि काल दिलता आपण वेदांता. तुम्ही आज जर बघितलं तर सगळे स्टॉक्स निगेटिव्ह आहेत, फक्त वेदांत सोडून. आपण तुम्हाला बाईंग सांगितले होते सकाळी, डायरेक्ट सांगितलं होतं की 516 517 दरम्यान आल्यावर तुम्ही बाईंग करू शकता. आज ₹7.5 मुवमेंट झाले आणि ₹7.5 म्हणजे 1 ते 1.5% रिटर्न झालेले आहेत. बेस्ट वे बेस्ट म्हणजे आपण जो स्टॉक दिला त्यानं बेस्ट, तिन्ही पण स्टॉक्स तिन्ही दिवसामध्ये अजिबात लॉस हिट केलेला नाहीत. तिन्ही पण आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या दिवशी आउटपुट दिलेलं आहे, म्हणजे आज पण चांगल्या पद्धतीने वेदांताने रिटर्न दिलाय. आता अजून एक स्टॉक्स घेऊन आलाय, तर तो कोणता? तर आपण ते एकदम मध्ये किंवा लास्ट ज्या वेळेला मला बेस्ट वेळ वाटेल त्यावेळी मी हे प्रिडिक्शन मध्ये सांगेल की हा स्टॉक्स आहे. तर त्याच्या आधी आपण निफ्टी बँकेचं प्रिडिक्शन बघूया आणि त्या स्टॉक्सचं पण नंतर आपण बघूया. जे स्टॉक्स तुम्हाला उद्या चांगल्या पद्धतीने परत एकदा, जसं 3 स्टॉक्सनं चांगले मुवमेंट दिलं तसं तो पण स्टॉक्सनं उद्या मुवमेंट परत देऊ शकतो. तर ते एक्झॅक्टली बघा, निफ्टीमध्ये माझ्या हिशोबाने परत एकदा पुलबॅक होऊ शकतो. हाच लेवल आहे, इथूनच मार्केट सपोर्ट घेऊन परत येतो, वरती जाऊ शकतं. आणि ह्या सपोर्टला परत येतं, सीला तुम्ही घेऊ शकता. पहिलं टार्गेट हे ह्याच्यावरती परत ह्या लेवलला गेलं तर इथून तुम्हाला परत एकदा मग परत मुवमेंट दिसून येऊन जाईल. आपला जो पण व्ह्यू आहे ते बऱ्यापैकी जरा सी साईडचं आपण बऱ्यापैकी तर डिस्कशन आता आपण सी साईडलाच केलंय. त्यामुळे जरा सी साईडलाच आपण ऍक्टिव्ह राहणार. जर आपल्याला पी साईडला जर व्हायचं असेल तर हा लेवल त्याला ब्रेक करायला पाहिजे, मग ह्याच्यानंतर पी साईडला आपण राहू शकतो. आता हा जो फॉल आहे हा एक जरा सेलर्स ऍक्टिव्ह झालेला असं एक दर्शवलेला आहे. जरासा आपला डाटा जरासा उद्यासाठी आपण काय करूया की 50% कॉल साईडला आणि 50% पुटला साईडला धरूया, कारण हा जो सिलेबस दिसतो सॉरी, हे जे मार्केटचं जे मुवमेंट दिसत आहे आपल्याला, तर ह्या मुवमेंट नुसार असं दर्शवत आहे की मार्केटमध्ये सेलर्स ऍक्टिव्ह झाले आहेत, पण सगळ्यात जास्त रेडच कॅन्डल आहेत, जरी एकदम कमी तुम्हाला दिसलेलं आहे. तर ही सेलर्स कंटिन्यू राहून मार्केटला खाली आणायचा पण प्रयत्न करू शकतील. मग उद्या कसं ओपन होतंय त्याच्यावर डिपेंड पडतंय. माझ्या हिशोबानं फ्लॅटच ओपन होईल आणि झालं तर गॅप डाऊन पण होऊ शकतात, गॅप अपचे चान्सेस एकदम कमी आहेत. ओके, त्यानंतर आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी कशा पद्धतीने वर्किंग करू शकते आणि बँक निफ्टी कुठल्या लेवल आपल्याला रिस्पेक्ट देऊ शकतो. टाइम फ्रेम जरासं बँक निफ्टीमध्ये 15 मिनिटं यूज करा. 15 मिनिटांनुसार आपला जर टाइम फ्रेम जर तुम्ही बघितला तर हा जरासा एक फुट साईडला एक सेफेस्ट वे आहे, ऑलमोस्ट त्यांनी ब्रेक पण केलाय. अजून आपल्याला स्टॉप लॉस हिट नाही, जे पण आहे मार्केट ह्या साईडला जायला तयार झालाय. तर समजा की जर हे खाली आलं तर निफ्टी पण खाली येणार. सिंपल ते रे, बँक निफ्टी आणि निफ्टी एकमेकाला फॉलोच करतात, बरोबर. आणि जर बँक निफ्टी जर अपसाईडला जायचं तर इथे सपोर्ट घ्यायला पाहिजे. आता इथे जर कुठला बसायचं असेल किंवा म्हणजे तुम्ही जर एंट्री करणार असाल तर फ्लॅट ओपनिंगलाच करा. जर मोठं गॅप अप झालं तर अजिबात करू नका. गॅप डाऊन झालं तर जरासं अवॉइड करा. ओके, आणि जे पण वे होता तो एकतर इथेच बसायचा, एकतर फ्लॅटलाच आपण इथे चांगल्या पद्धतीने एंट्री होऊ शकते. बाकीचं आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण जरासं कॉल साईडला मुवमेंट जरासं म्हणजे दिसत आहेत, जे पण आपण जरा बऱ्यापैकी ट्रेडिंग जरासं कॉल साईडला धरून जाणार आहोत. त्यानंतर आपलं येणार बघा, त्यानंतर येणार बेस्ट स्टॉक. आता वेदांत जसं आपण घेतला तसं आपण उद्यासाठी घेतोय लेमन ट्री. तर हा जो लेमन ट्रीचा जो स्टॉक्स आहे, ह्या लेमन ट्रीच्या स्टॉक्सला आपल्याला ऑलमोस्ट बघा, मी हा ग्रुपला पण दिला होता सकाळी, जर तुम्ही आपल्या ग्रुपला वगैरे असाल तर 185 146 बाईंग सांगितलं होतं. बऱ्याच जणांनी बाईंग केलं असेल तर होल्ड ठेवलं तर बेस्टच आहे. समजून चला, जर उद्या फ्लॅट ओपन किंवा ह्याच ठिकाणी ओपन झालं तर तुम्ही ह्याच ठिकाणी एंट्री करू शकता किंवा ह्याही ठिकाणी एंट्री करू शकता. स्टॉप लॉस एकदम छोटा एंटर आहे, हा स्टॉप लॉस हिट करायचा किंवा नाही हे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगेन. बिकॉज हा स्टॉप लॉस म्हणजे 143.34 हा आपला स्टॉप लॉस दिला. पण माझ्या हिशोबाने ह्या स्टॉक्सला बाईंग जास्त आहे. जरसं स्टॉप लॉस हिट करून परत एकदा जाऊ शकतो, म्हणजे लिक्विडिटी हंट करून परत मार्केट जाऊ शकतं. त्यामुळे स्टॉप लॉस हिट करायचं नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं. जर हिट करायला गेलं तर, नसेल तर फ्लॅट ओपनिंगला पण एक मोठी स्पाइक येऊन जाईल, डायरेक्ट 151 152 आपलं टार्गेट पण अचीव्ह करून देऊ शकतं. माझ्या हिशोबाने 10च्या आत पण चान्सेस आहेत की 10च्या आतच आपल्याला टार्गेट अचीव्ह करून देऊ शकतो. फ्लॅट ओपन झाल्या झाल्या तुम्ही तिथे एंट्री केलं तरी पण बेस्ट होऊन जाईल. ओके, जसं आपण 3 स्टॉक दिलं तसं उद्यासाठी आपल्याला लेमन ट्री चूज केलाय. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला जर आपलं प्रिडिक्शन आवडत असेल तर नक्की आपलं पेज शेअर करा. ओके, आणि अशाच प्रिडिक्शनसाठी फॉलो करा, लाईक आणि कमेंट पण नक्की करा. थँक्यू.